आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा. MJ. हो, घातलेलं उपवर्गीकरण जे आहे ते असंवैधानिक आहे, ते बेकायदेशीर आहे. उपवर्गीकरण सरकारने त्वरित रद्द करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बघा, मोर्चा आंदोलनामुळे अनेक याच्यामध्ये सक्षम झालेला आहे. दादासाहेब गायकवाडांनी जेलभर आंदोलन केलं, भूमिहीनांचा सत्याग्रह केला. तो सत्याग्रह यशस्वी होऊन अनेक लोकांना, भूमिहीनांना जमिनी मिळाल्यात. रिडलच्या संदर्भामध्ये रिडल्स हिंदुझम त्यावेळेला एक मोठा मोर्चा काढला आणि सरकारने रिडल्स हिंदुझम हे जे बाबासाहेब आंबेडकरचं पुस्तक आहे ते प्रकाशित केलं. नामांतराचा लढा, त्यानंतरचा नामांतराचा लढा जो आहे तो मोर्चा आंदोलनामुळेच नामांतर झालेला आहे, नामविस्तार झालेला आहे. पूर्ण देशामध्ये, कर्नाटकमध्ये माला मादिंग आहेत, आंध्र प्रदेश मध्ये मादिंग आणि पंजाब मध्ये, हरियाणा मध्ये चर्मकार व्हर्सेस वाल्मिकी अर्थात मेहतर असा संघर्ष आहे. राजस्थान मध्ये गुज्जर आणि मीना असा संघर्ष आहे. अनेक जातीमध्ये आरक्षणावरून भांडण लावलं जात आहे आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून आज जवळपास आरक्षण समाप्त झालेलं आहे, शून्यवत झालेलं आहे. आणि जेव्हा आरक्षण शून्यवत होत आहे तेव्हा आरक्षणासाठी दोन दोन जातीमध्ये भांडण लावल्या जात आहे. उपवर्गीकरण जर झालं तर नेमका कोणत्या घटकावर याचा जास्त परिणाम होईल असं आपल्याला वाटतं? बघा, उपवर्गीकरण अगोदरच 4-5 राज्यामध्ये भारतात झालेलं आहे, पण उपवर्गीकरणामुळे एससीचं ऐक्य जे आहे हे एससीचं ऐक्य धोक्यात येईल. एससीची जी एकता आहे ती धोक्यात येईल आणि अन्यायाचं प्रमाण या एससीच्या समाज घटकावर, सगळ्या समाज घटकावर होणार आहे. काय सांगाल आपण? आज उपवर्गीकरणाच्या विरोधात आपण मोर्चामध्ये सहभागी झाले आहात. काय सांगाल? हे उपवर्गीकरण व्हायला नाही पाहिजे आणि त्या सर्व जाती एकसंघ आहेत त्या एकसंघ राहायला पाहिजेत आणि सर्व मागासवर्गीय एससी कॅटेगरीचे जे बी लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र राहून याच्या विरुद्ध लढा द्यायला पाहिजे. जे व्हायला नको उपवर्गीकरण, याच्यामुळे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय याच्यावर गदा येईल. याच्यामध्ये अन्याय वाढतील. याची जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते योग्यरित्या दिलेलं आहे, ते टिकवणं हे सर्व लोकांचं काम आहे. सर्वांनी समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व हा नारा घेऊन सर्वांनी या देशात समतेनं राहायचं आहे, समतेनं वागायचं आहे, सर्वांना प्रेम करायचं आहे, सर्वांनी बंधुभावाची, न्यायाची, हिताची, सर्वांच्या हितासाठी सर्व आपल्या भारतीय सर्व लोकांनी एकजुटीने राहायचं आहे आणि संविधान टिकून ठेवायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी उपवर्गीकरण व्हायला पाहिजे असं स्टेटमेंट दिलं होतं. काय सांगाल याबद्दल? मी काय बोलू शकत त्याच्यावर? काय सांगाल? आम्हाला हे जे उपवर्गीकरण होत आहे हे कदापि मान्य नाही आहे. कारण याच्यामुळे जो आमच्या एससी कॅटेगरीमध्ये जो 13% आरक्षण आहे याच्यामध्ये आम्हाला विभाजन नको आहे. कारण आज आम्ही ग्रामीण भागामध्ये वावरताना आमचे जे लहान भाऊ आहे ते आणि आम्ही प्रेमाने वागतो. सरकारला आमची हेच मागणी आहे की त्यांनी आमच्यामध्ये भांडण न लावता आजपर्यंत जे एकोप्याने आम्ही राहत आलो त्या पद्धतीने आम्हाला राहू दिलं पाहिजे आणि आरक्षण उपवर्गीकरण कदापि मान्य आम्ही करणार नाही. याच्यासाठी आम्ही कोणत्याही संघर्षाला जाण्यासाठी तयार आहोत. हो, अन्याय तर होईलच होईल, पण त्या अनुषंगाने ग्रामीण जे भागातले जे जीवन आहे
ते पूर्णपणे दोन समाजामध्ये विस्कळीत होऊन जाणार आहे. कारण आजपर्यंत जे आम्ही एकोप्याने राहत आलो आहे आणि बंधुभावाने राहत आलो आहे, प्रत्येकाच्या घरी चूक दुःख जर असेल तर आम्ही एकामेकाच्या घरी आजपर्यंत ह्या गोष्टी कधी फेस केल्या नाही. पण या आरक्षणामुळे जर सरकारने जर हे केलंच तर याचा खूप वाईट परिणाम या शहरी भागावर तर कमी पण ग्रामीण भागावर भरपूर होणार आहे. आज उपवर्गीकरणामध्ये सहभागी झालेले काय सांगाल? हो, मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहोत. जे उपवर्गीकरण हे रद्द करण्यात यावं, अन्यथा आम्ही भरपूर लढा देणार आहोत. कारण तुम्ही जातीवाद करत आहे, जातीमध्ये झगडे लावत आहे. हे मनुवाद्यांना विनंती आहे की हे करू नये. जे आमचा हक्क आहे तो राहू द्या. वर्गीकरण वगैरे रद्द करा. हे चालता घेतोय, चालता सर्व जनता ही रस्त्यावर आलेली आहे. मोर्चा खूप संख्येने लाखोच्या संख्येने निघाला आहे. म्हणजे मोर्चाला प्रतिसाद मिळाला आहे. आज आरक्षण उपवर्गीकरण विरोधामध्ये आज जामनेरमध्ये आंबेडकर वाद्यांचं निळं वादळ आज फडकलेलं आहे. आज आपण बघतोय आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आंबेडकर समिती एकजुटीने रस्त्यावर उतरलेला आहे. वर्गीकरण लागू झाल्यास कोणत्या घटनावर परिणाम होईल? उपवर्गीकरण रद्द झाल्यास उपवर्गीकरण लागू झाल्यावर या एससी कॅटेगरीमध्ये जवळपास 58 जाती यांचं नुकसान होणार आहे. त्यासाठी मोठ्या भावाची भूमिका म्हणून आम्ही 58 जातीचं प्रोटेक्शन करत आहे व आरक्षण उपवर्गीकरण याच्या विरोधामध्ये आमचा लढा हा सुरूच असणार. उपवर्गीकरण जर लागू झालं तर सर्वात महत्वाचा घटक म्हणजे कोणत्या याच्यावर जास्त परिणाम होईल? उपवर्गीकरण लागू झाल्यावर सर्वात मोठा घटक जो आहे इथला जो असा घटक आहे की त्यांची संख्या 10,000च्या आसपास नाही अशा इतर जातींचं त्याच्यामध्ये नुकसान होणार आहे. काही ठिकाणी अशी चर्चा चालू आहे की अनुसूचित जातीत फूट पाडण्यासाठी प्रशासनानं हा कट रचलेला आहे. काय वाटतं आपल्याला? निश्चितच, कारण ज्या ज्या वेळेस आंबेडकरवादी रस्त्यावर पेटून उठतो त्या वेळेस या सरकारला झुकावं लागलंय. म्हणून इथल्या व्यवस्थेने आज एससी उपवर्गीकरण लागू करून समाजामध्ये फूट पाडण्याचं कारस्थान केलेलं आहे. काय सांगाल? जामनेर तालुक्यात किती